नमस्कार, माझं नाव संतोष बाळू आवाज। मी माझ्या जॉब केल्यानंतर मी व्यवसायामध्ये आलो उतरलोय आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे सुजाता कॅटर्स म्हणून। व्यवसाय करण्यासाठी मला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याच्यामधून मला ही गाडी मिळाली आहे आणि खूप अशी छान गाडी बनवलेली पण आहे आणि खूप मला आवडली गाडी पण सुद्धा। आणि मी व्यवसायासाठी खरोखर सक्सेसफुल होणार अशी मला खात्री आहे। ही गाडी मी माझ्या नावाने घेतली। मी गाडीचा प्रॉपर्टर मी आहे संतोष बाळू आवाज आणि माझ्या ते गाडीचं तुळजाभवानी एंटरप्राइजेस या नावाने मी रजिस्टर केलेले आहे। आता हे आम्ही व्यवसाय सुजाता कॅटर्सच्या नावाने चालू केलेला आहे। सकाळी ब्रेकफास्ट आमचा असतो सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत। दुपारनंतर जेवण असतो 12 ते 2 वाजेपर्यंत। लोकेशन आहे माटुंगा HND कॉलेज आणि HP पेट्रोलच्या समोर। सकाळी आमच्या नाश्त्यामध्ये असतो कांदे पोहे, उपमा, शिरा आणि चहा असतो आणि दुपारी जेवणामध्ये आमचा व्हेज जेवण असतो। प्युअर व्हेज आहे, घरगुती जेवण आहे। त्याच्यामध्ये रोटी भाजी पण मिळू शकते आणि राईस 2 भाज्या, 1 सुकी भाजी, 1 वरी भाजी, डाळ, राईस, चपाती, लोणचं 3 चपात्या देतो आम्ही। मला व्यवसायामध्ये उतरल्यानंतर मी इंस्टाग्राम आणि फेसबुक मधून अवनीची माहिती मिळाली। त्यानंतर मला तिकडे अनिल फाउंडेशन सर आणि प्रज्ञा मॅडम मिळाल्या। त्यांनी मला असे खूप हेल्प केलं, खूप मदत केली आणि मला चांगले मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरावा आणि व्यवसाय करावा आणि खूप त्यांनी मला सहकार्य केले। बँक पासून अगदी लास्ट पर्यंत खूप असे सहकार्य केले, त्यामुळे त्यांचा मी आभार मानतो। आणि ही जी गाडी आहे ती आम्हाला बोलून तिकडे चांगल्या प्रकारे बनवून दिलेली आहे आणि जे गाडीचं फॅब्रिकेशन जो आहे ते आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला असा छान असा प्रकारे बनवून दिलेला आहे। आणि हे व्यवसाय उतरणे एवढं सोपं नसतं, तरी सुद्धा माझ्या घरच्याचा मी सल्ला घेतला आणि घरच्यांनी मला खूप सहकार्य केले। माझे मिसेस आहेत, माझे भाऊ आहेत, घरची मंडळी आहे, त्यांनी खूप सहकार्य केले। मराठी माणूस हा नोकरीसाठी करतो, व्यवसायात उतरत नाही। तरी सुद्धा माझं आव्हान आहे त्यांना का तुम्ही व्यवसाय चालू करा। व्यवसायामध्ये खूप असं चांगलं आहे। आज मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होत चाललेला आहे आज, त्यासाठी मी आव्हान त्यांना करतो की तुम्ही व्यवसाय उतरा। आता आम्ही गाडी लावलेले चालू केलेले आहे आणि ते कॉलेजचे मुलं वगैरे आहेत, ऑफिसचे काय कामगार लोक बी आहेत, ऑफिस स्टाफ वगैरे आहे, टॅक्सी ड्रायव्हर वगैरे आहेत। खरोखर त्यांनी जरूर आमच्या गाडीला एकदा भेट द्यावा आणि घरगुती जेवण एकदम स्वादिष्ट जेवण आहे, त्यांनी एकदा येऊन आमच्या गाडीला भेट घेऊन आणि तिचा स्वाद घ्यावा असे विनंती करून